नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा परिषदेमध्ये कृषी विभागामध्ये आलेलो आहोत। कृषी अधिकारी आहेत नागेशजी पाटील साहेब। आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत। शेतकऱ्यांना खत कसा मिळाला, किती मिळाला आणि बाकीच्या काही योजना आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत काय काय पोचलं गेलं आहे हे सगळं आपण त्यांना विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत नागेशजी पाटील, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव। सर नमस्कार। खडतर प्रवास वर्तमानपत्रामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या बातम्या काही व्हायरल झाल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या खुर्चीला एक मला वाटते लिमगाडाचे बोंड का काहीतरी बेसरम टाकून गेले। निषेध केला तुमचा त्याच्या की तुमचं निषेध करावा असं तुमचं गैरकृत्य कार्य काय, जेणेकरून तुम्हाला निषेध नोंदवण्यासाठी तुमच्या खुर्चीवर बेसरम टाकावं लागलं, असं काय कार्य केले आणि त्यांचं काय ऑब्जेक्शन होतं? गैरकृत्य काही नाही। कोणत्याही एकही सर्व शेतकऱ्यांना युरिया हे पॉस मशीनद्वारे कृषी सेवा केंद्रामार्फत वितरित करण्यात आलेलं आहे। तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी या कार्यालयास बाबा काळा बाजार झाला किंवा युरिया भेटला नाही किंवा जास्त दरामध्ये युरिया विक्री होत आहे असं कोणतेही तक्रार प्राप्त झालेली नाही। सर्व दुकानदार असेल, कंपनीला असेल तर आम्ही युरिया ही जी काही 266 असेल शासकीय नियमाप्रमाणे त्याच दरामध्ये वितरित करायचं असं सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसेच तालुका गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यामार्फत खत साठा आणि इपॉस साठा हा जर आठवड्याला तपासून त्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर करण्याची आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी ओव्हर प्राइसेस होत असेल तर त्या ठिकाणी तात्काळ त्या कृषी सेवा केंद्रावर नियमानुसार कार्य करण्याचे आदेशसुद्धा सर्व गुण नियंत्रण निरीक्षकांना दिलेले आहेत। तर जिल्हा परिषदमधून थेट खत वितरित होतो शेतकऱ्यांना का टेंडर दिलेलं आहे? नेमकं कशा पद्धतीनं खत वितरित होतो आणि शेतकऱ्यापर्यंत पोचतो कसा? खत विक्री ही डायरेक्ट होत नाही। जिल्हा परिषदेमार्फत असेल किंवा स्टेट कृषीकडे सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचं ऑनलाईन सिस्टीम IFMS ऑनलाईन प्रणालीवर ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्या जिल्ह्याला पिकणी आहे, किती खत खत लागणार आहे त्याची माहिती ही गुण नियंत्रण कार्यालय आयुक्त ऑफिस पुणे ह्याला सादर केली जाते। त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याला खत आवंटन प्राप्त होतं। आता तुमचा जिल्ह्यासाठी जो खत मागणी केलेली आहे ते तुमच्या थ्रूच मागणी केलेली जाते का ऑनलाईन केली जाते? आमच्या थ्रूच म्हणजे SO ऑफिस आणि कृषी विभाग यांच्या मार्फत। तर मग 2025 आणि 2026 किंवा 2024-2025, कारण 26 आता चालू झाला, 2024-25चा जो आलेला खत होता तो जिल्ह्यासाठी किती आला होता, किती वितरित झाला, अशी करेक्ट ताळेबंद माहिती काय सांगाल तुम्ही? 2025ला म्हटलं तर आपण डिसेंबरमध्ये आपल्याला युरियाचा खत साठा हा जवळपास 7,452 मेट्रिक टन होता आणि तो वितरित पॉस खात्यावर झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पण त्याची म्हणजे वितरित करण्यात आले। 7,452 हा रिपोर्ट आहे आता। म्हणजे 7,452 प्राप्त झाला मेट्रिक टन। हां आणि तो प्राप्त झालेला जसा ना तसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे। कसलीही तक्रार आलेली नाही। मग तरीसुद्धा हा ताळेबंदचा हिशोब तुम्ही मध्यंतरी आलेल्या पत्रकाराला का दिला नाही? तर दिलं नाही म्हणजे प्रत्येक सर्व शेतकऱ्यांची यादी त्यांनी मागितलेली आहे। तर शेतकऱ्यांची यादी म्हणजे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी सेवा केंद्र जवळपास एक 700 ते 750 कमीत कमी आहेत। तर त्या अनुषंगाने त्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक गावनिहाय त्या शेतकऱ्याला किती खत दिला, युरिया खत दिला त्याची माहिती कृषी सेवा केंद्राला आम्ही विचारली असता ते माहिती चालू आहे घेणं। म्हणजे प्राप्त झालेलं नाही तुमच्या? प्राप्त त्यांच्याकडून झाली नाही, पण आम्ही ती 2024 ते 2025ची माहिती आज मार्च एंड होत आहे, आतापर्यंत जर प्राप्त होत असेल 2003 एवढे नाही, फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांची माहिती आहे। बरं, प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती, युरिया खत विकलेलं त्याची माहिती। म्हणजे आता शेतकऱ्याची कसलीही तक्रार नाही कोणतीही नाही कार्यालयास प्राप्त।
मग भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून आम्ही बेशरमाचे फुलं तुमच्या खुर्चीवर आम्ही ठेवतो अशा पद्धतीनं पत्रकारानं निषेध केला. त्याचं कारण काय? कारण काय त्यांचं वैयक्तिक काय तर कारण असेल, पण कृषी विभाग किंवा शेतकऱ्यांमार्फत कृषी विभाग हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. युरियाचा कमीत कमी वापर करावा. आता बघतच आहे आपण, जास्तीत जास्त जर तुम्ही रासायनिक खताचा वापर केला तर जमिनीचा पोतसुद्धा खालावत झालेला आहे. पाण्यामध्ये त्याचं प्रदूषण होत आहे, हवेमध्ये प्रदूषण होत आहे. जे काही पीक असेल तर त्या पिकाला विद्यापीठाने जे रिकमेंडेशन केले त्या पद्धतीनंच खताचा वापरला झाला पाहिजे. जर जास्त वापर झाला तर ते आपलं प्रदूषण होतं. पाणी प्रदूषण असेल, माती प्रदूषण असेल. माती ही आपल्या पूर्वजांनी दिलेली देणगी आहे. बरोबर. तर वर्षानुवर्ष मातीचा थर एक तयार होण्यास खूप हुशार लागतो आणि जे आपले आवश्यक जैविक घटक असतील तर ते सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत आणि सेंद्रिय कर्ब हा कमी होऊन उत्पादकता कमी व्हायला लागली. म्हणजे सेंद्रिय खताकडे तुमचं म्हणजे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष व्हायला असं म्हणायचं का? नाही, काही शेतकरी करतात, पण आता कसं आहे, जे रासायनिककडे जर केलं आपण तर जमिनीची उत्पादकता तुम्ही 1-2 वर्षात उत्पन्न बंपर येईल, पण काही कालावधीत त्याने ते उत्पन्न कमी येणार आहे. म्हणजे जमिनीची ताकद कमी व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही एकात्मिक पद्धतीनं हिरवळच्या खताचा वापर करा प्लस रासायनिक, असं एकात्मिक पद्धतीनं नुसतं रासायनिकवर न जाता दोन्हीचाही रासायनिक प्लस सेंद्रिय खत असं दोन्हीचा जर वापर केला तर उत्पादन आणि आपलं महत्त्वाचं की जमीन वाचवा. जमीन जर वाचली तर आपलं पुढल्या पिढीला आपण ते उत्पादन सर तुमच्याकडून काय काय योजना मिळतात ते सर शेतकऱ्यांना एक जागरूकता होण्यासाठी काय काय मिळतात एवढं सांगितलं तर बरं होईल. तर आपल्याकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे. बरं. आणि अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती ही योजना आहे. बरं. तर त्यामध्ये अनुसूचित जाती शेतकऱ्यांना 7/12 असेल, 8 आधार कार्ड असेल, महाडीबीटी पोर्टलवर त्यांनी आपल्या गावातील संगणकृती ग्रामपंचायतमध्ये अर्ज करा किंवा CSC केंद्रावर जर अर्ज केला तर त्या अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर आहे. ऑनलाईन केल्यानंतर विहीरसाठी लाभ आहे. नंतर पाईप आहे, पंप संच आहे आणि सोलार पंप हा त्याला अनुदानावर महावितरणकडून भेटतो. आणि मागासवर्गीयांना जमिनी नाहीत त्यांना जमिनीसुद्धा देण्याचं काहीतरी योजना आहे समाज कल्याणच्या माध्यमातून. त्याच पद्धतीवर जिल्हा परिषदेकडून काही योजना आहे का? जिल्हा परिषदेमार्फत हे कोणती योजना नाही तशी. बरं बरं बरं. आता तुम्ही RCF, इफ्को कंपनी, कोरोमंडल, चंबर हे जिल्हा परिषदेमधून या कंपनीला तुम्ही काही टेंडर दिलेले आहेत का? नाही, या कोणत्याही कंपनीला प्रत्यक्ष कोणच देत नाही, टेंडर वगैरे काय देत मग नाही. हे कंपन्या काय करतात जिल्हा परिषदेच्या थ्रू किंवा जिल्हा परिषदेला त्यांचं काही कोणतंही काम नाही. फक्त त्यांचं काम आहे की जे काय म्हणजे केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन जे त्यांच्या कंपनीसह उत्पादन असेल तर ते उत्पादन प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या मागणीनुसार ते पुरवठा करतात. बरं, या कंपनीनं जर काही शेतकऱ्याशी गैरव्यवहार केला, भ्रष्टाचार केला, अगर खत त्यांना वेळेवर मिळाला नाही, योजनेचा लाभ मिळाला नाही, तर त्याच्यावर तुमचा अंकुश कसा आहे? त्याला अंकुश म्हणजे प्रत्येक तालुक्याला तालुका गुण नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत जे आहेत 8 तालुक्याला, प्रत्येक तालुक्याला तालुका गुणवंत निरीक्षक आहेत. तर त्या तालुक्याला किंवा जिल्हा परिषदेला कोणत्याही शेतकऱ्यांनी तक्रार केली तर त्याचं निरसन केलं जाईल किंवा तपासणी केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. नक्की कारवाई केली जाईल. आता तुम्ही शेतकऱ्याला आव्हान काय करणार? आत्ता शेतकऱ्याला मी आवाहन करतो की हे आकडा आला होता आणि हे आकडा आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला आहे आणि आता शासनाच्या जी योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावा अशा पद्धतीनं काय आव्हान करा? सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्या योजनेचा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेमध्ये आपण सहभागी नोंदवून तर आपलं उत्पादन क्षमता वाढेल आणि उत्पादन क्षमता म्हणजे जमिनीला पाणी आलं तर तुम्ही पिकं घेऊ शकतात आणि खरीप असेल रब्बी असेल तो तुम्ही यशस्वीरित्या करू शकता. आणि त्यांनी संपर्क कुणाशी साधावा? संपर्क तालुक्यातील पंचायत समितीला कृषी अधिकारी आहेत, कृषी विभागाकडे असेल किंवा जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा. तो आलेला आकडा ह्याचा युरियाचा मला सांगा कोणता आहे ते? युरियाचा आकडा आहे की आता की 25/2/26 आहे. तो आता टोटल अवेलेबिलिटी आहे ती 7,452 मेट्रिक टन. मग तो मेट्रिक टन आलेला मला 1 मिनिट 7,452 मेट्रिक टन आला होता आणि तो वितरित झाला. हो, वितरित झाला.
तर ही आहेत कृषी अधिकारी नागेशजी पाटील साहेब यांच्या विरोधात मध्यंतरी बातम्या आल्या, भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे, अशा बऱ्याचशा बातम्या आल्या आणि बेशरमाच्या झाडाचा पाला यांच्या खुर्चीवर टाकला होता. आम्ही नेमकं यांच्याशी संपर्क साधला. खडतर प्रवास हे समीक्षण करणार, बातम्या खऱ्या ती खऱ्या आणि खोट्या ती खोट्या. एखाद्या अधिकाऱ्याला वेटीस धरत असताना पुराव्या निश्चित खडतर प्रवास वेटीस धरणार, अधिकाऱ्याला सोडणार नाही, पण ती बातमी खरी असली पाहिजेत. अद्याप आमच्याकडे खरी बातमी आलेली नाही यांच्या भ्रष्टाचाराची. पण हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत म्हणून बेश्रमाचा पाला या खुर्चीवर मात्र ठेवलेला बातमी आम्ही पाहिलेल्या आहे. पण इथं पाहिलं असताना शेतकऱ्याच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारनं जो खत पाठवला होता तो खत 7,452.500 मॅट्रिक टन मागवला होता आणि तो खत आम्ही शेतकऱ्यापर्यंत जशास तसा पोचवलेला आहे. एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही असे अधिकारी सांगतात. आणि जर तक्रार आली तर निश्चित आम्ही संबंधित ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार, पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असं नागेशजी पाटील कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तर या योजनेचा ज्या शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही त्या योजनेचा, विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकारी नागेशजी पाटील यांनी आवाहन केलं आहे. तर संबंधित शेतकऱ्यांनी SC कॅटेगरीतल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अत्यंत उत्तम दर्जाची आपण करावी असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे. कारण खत जास्त वापरल्यानंतर आपल्या शेतीची मातीची ताकद कमी होते आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. तर मातीची ताकद कमी होऊ नये, सेंद्रिय खताकडे जास्त लक्ष द्यावं आणि नेमून दिलेला खत तेवढाच वापर करावा, त्याच्यामुळं आपली शेती चांगली होऊ शकते असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तर अधिकाऱ्यानं जे शेतकऱ्याला केलेलं आव्हान आहे त्या आव्हानाचा फायदा शेतकऱ्यानं घ्यावा आणि सतर्क शेतकऱ्यांनी राहावं, आपल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदवावा असंच आवाहन त्यांनी केलं आहे. आणि जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर संबंधितावर आम्ही कारवाई करणारच, त्यांना सोडणार नाही अशाही पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शेतकरी याचा किती लाभ घेतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे, अन्याय होत असला तर अन्यायाचा प्रतिकार करा एवढंच आवाहन खडतर प्रवासच्या वतीनं करतो. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.